नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा परिसर अभ्यास। आणि परिसर अभ्यास हे जे आहे हे पेपर 1 साठी इम्पॉर्टंट घटक आहे। तर परिसर अभ्यासामध्ये पहा काही सामाजिक शास्त्र सुद्धा आहे आणि थोडंसं सामान्य विज्ञान देखील आहे। आणि या व्हिडिओमध्ये आज आपण असेच 2013 ते 2021 या 8 वर्षामधील महत्त्वाचे विचारण्यात आलेले प्रश्न हे सराव म्हणून घेणार आहोत। मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत ते आपल्याला टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न नुसार घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे। आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे परिसर अभ्यास यावरती स्पेशल प्रश्नसंच असणार आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे मुरुंबदेवाचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली होती। मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, तर राजगड व विशाळगड हे जे आहेत ही मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ल्याला महाराजांनी दिलेले अनुक्रमाने असणारे नाव होते। यामध्ये पहा काही अजून असे 6 किल्ले आहेत की त्यांचे नवीन नाव देखील महाराजांनी ठेवलेले होते। यामध्ये पहा पूर्वीचा किल्ला आणि नवीन किल्ला। तर तोरणा किल्ला जो होता त्याला पूर्वीचं नाव तोरणा किल्ला, नवीन नाव काय आहे प्रचंडगड, आणि स्वराज्याचा तो पहिला किल्ला ठरलेला आहे। मुरुंबदेवाचा किल्ला म्हणजेच कोणता, तर नवीन किल्ला तो रायगड या नावाने आहे, राजगड या नावाने आहे, आणि स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून त्याला ओळखलं जातं। रायरीचा किल्ला हा रायगड या नावाने ओळखला जातो, स्वराज्याची दुसरी राजधानी आहे पहा रायगड। भोरपा किल्ला किंवा भोरपा डोंगर हा जो आहे हा प्रतापगड या नावाने ओळखला जातो। कोंढाणा किल्ला जो आहे तो सिंहगड या नावाने ओळखला जातो, आणि खेळणा किल्ला जो आहे तो विशाळगड या नावाने ओळखला जातो। या 6 पैकी आपल्याला एक प्रश्न हा फिक्स पडणार आहे, त्यामुळे प्रश्न आणि त्याची जी उत्तर आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल। यानंतरचा प्रश्न आहे पहा किमान 17 व कमाल 38 ही सदस्य संख्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते। पहा मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 38 ही जी सदस्य संख्या आहे ही कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असते। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर नगर परिषद। यामध्ये लक्षात ठेवा कमीत कमी 17 आणि जास्तीत जास्त 38 सदस्य संख्या असते। तर यामध्ये अजून काही महत्त्वाचे आहेत पहा स्थानिक संस्था, त्यामध्ये सदस्य संख्या किती किती असतात हे पहा। तर सर्वात पहिल्यांदा जे ग्रामपंचायत आहे पहा, ग्रामपंचायत 7 ते 17 सदस्यांची संख्या असते। पंचायत समितीमध्ये किती असते, 15 ते 45 यांची असते। जिल्हा परिषदेमध्ये 50 ते 75 सदस्य असतात, आणि नगर परिषदेमध्ये 17 ते 38 इतकी सदस्यांची संख्या असते। पर्याय क्रमांक 4 नगर परिषद आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे पहा आसाम या राज्याची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे। पहा आसाम हे जे राज्य आहे तर आपल्याला कमेंट करून सांगायचे की आसामची राजधानी काय आहे। लक्षात ठेवा आसाम या राज्याला किती राज्यांची बॉर्डर ही लागून आहे, तर ती आहे एकूण 7 राज्यांची सीमा। यामध्ये कोणकोणते राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम हे जे 7 राज्य आहेत या 7 राज्यांची सीमा आसाम या राज्याला लागून आहे। आसामची राजधानी मित्रांनो कमेंट करून मला सांगायची आहे। यानंतरचा प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो। जागतिक आरोग्य दिवस हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे, आणि कोणत्याही परीक्षेमध्ये असो पहा टीसीएस असो किंवा आयबीपीएस असो त्यामध्ये आपल्याला दिनविशेष हा खूप महत्त्वाचा घटक आहे। तर जागतिक आरोग्य दिवस हा जो आहे हा ऑप्शन क्रमांक 4, तर 7 एप्रिलला साजरा केला जातो। आणि मित्रांनो असेच जर आपल्याला जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तर पहा 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो, आणि 10 जून जो आहे तो जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 7 एप्रिल ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायत व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते आहे? पहा, म्हणजे खालीलपैकी कोणतं ग्रामसभेचं वैशिष्ट्य येत नाही? तर ग्रामसभेचं वैशिष्ट्य कोणतं नाही? ऑप्शन क्रमांक 1, तर गावातील सर्व अबालवृद्ध गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा असं म्हणतात, हे जे आहे हे याच्या वैशिष्ट्यामध्ये येत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे, खालील पर्यायातील समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. अयोग्य म्हणजे काय? तर मित्रांनो, अयोग्य म्हणजे पहा चूक जोडी कोणती आहे. हे जे 4 ऑप्शन आहेत यामध्ये एक सुधारक म्हणजे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेली जी संस्था आहे त्यातील एक जोडी आपल्याला चुकीची देण्यात आलेली आहे. तर ती जोडी आहे पर्याय क्रमांक 3, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आर्य समाजाची जी स्थापना आहे ही चुकीची जोडी आहे. यामध्ये राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज, पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. यामध्ये अजून आपण काही महत्वाच्या संस्था आणि त्यांचे संस्थापक देखील पाहणार आहोत. तर पहा, ब्राह्मो समाज राजा राममोहन रॉय यांनी स्थापन केला. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केला. यामध्ये आपल्याला चुकीची जोडी दिलेली होती. पहा, ऑप्शन मध्ये आपण परत एक वेळा पाहूया. तर लक्षात ठेवा, आर्य समाज हे जे आहे हे कोणी स्थापन केलेला आहे? आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती यांनी. प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी. परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक आणि भाऊ महाजन यांनी. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले यांनी. पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्था पहा, शारदा सदन, आर्य महिला समाज, मुक्ती सदन, कृपा सदन, बातमी सदन आणि सदानंद सदन. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन. लक्षात ठेवायचे, हे खूप महत्वाच्या असणाऱ्या संस्था आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह कोणते आहे? या ठिकाणी आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह विचारलं आहे आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला परिसर अभ्यास जो आहे 2013 ते 2021 या 8 वर्षामध्ये विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत आणि त्यातील आपण टॉपचे 20 प्रश्न हे घेतलेले आहेत. तर आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह काय होतं? तर झेप घेणारा वाघ. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानवाचे दात किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? पहा, मानवाचे जे दात असतात ते एक वेळा पडले जातात आणि ते किती दात पडतात आणि ते परत येतात? तर लक्षात ठेवायचं आहे, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला 6वीच्या विज्ञानामध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मानवाचे 20 दात जे आहेत हे पडून नव्यानं येत असतात. यामध्ये पहा, साधारणपणे 6 महिन्यानंतर जो बाळ आहे त्या बाळाला दात यायला सुरुवात होते आणि 3 वर्षानंतर बाळाला हे दात येतात आणि जे दात येतात ना त्यांना दुधी दात असं म्हटलं जातं आणि दुधी दात जे असतात, दुधी दातांची संख्या ही 20 असते आणि हे दात पडल्याच्या नंतर परत नव्याने हे दात येत असतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट आपल्याला ओळखायचा आहे. हे जे 4 गट आहेत पहा, यामध्ये जिल्हे दिलेले आहेत. तर त्यातील असा कोणता गट आहे की त्यामध्ये राष्ट्रीय उद्याने आहेत? तर तो गट कोणता आहे? लक्षात ठेवा, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, चंद्रपूरमध्ये कोणता राष्ट्रीय उद्यान आहे? चंद्रपूरमध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. यानंतर नागपूरमध्ये कोणतं आहे? तर नागपूरमध्ये आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. आणि गोंदियामध्ये कोणतं आहे? तर गोंदियामध्ये आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार केली जातात? हा देखील प्रश्न आपण ज्या वेळी ही जी सिरीज आहे सुरू केली होती त्या सिरीजमध्ये हा प्रश्न आपण एक वेळा घेतलेला होता. पितळेची भांडी तयार करण्यासाठी किंवा पितळेची भांडी जी आहेत हे धातूच्या मिश्रणापासून तयार केली जातात. त्यामध्ये कोणतं मिश्रण हे वापरलं जातं? तर यामध्ये जस्त व तांबे यांच्या मिश्रणापासून बनवलं जातं पहा पितळ. ऑप्शन क्रमांक 1. या ठिकाणी मित्रांनो अजून एक आहे पहा, पोलाद कशापासून बनवलं जातं? लोह आणि कार्बन पासून पोलाद बनवतात. स्टेनलेस स्टील हे जे आहे हे क्रोमियम आणि लोखंड यापासून बनवतात. या ठिकाणी क्रोमी झाला आहे तर तो पूर्ण शब्द जो आहे तो क्रोमियम असा शब्द आहे. क्रोमियम आणि लोखंडापासून स्टेनलेस स्टील बनवतात. पितळ हे जे आहे जस्त व तांब्यापासून बनवलं जातं आणि 22 कॅरेट सोनं हे तांबे आणि सोन्यापासून बनवलं जातं. म्हणजे जे 22 कॅरेटचं जे सोनं आहे त्याच्यामध्ये तांबे वापरलं जातं आणि तांब्यासोबत त्याचं जे सोने आहे ते देखील वापरलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, जेव्हा वर्षा जलाचा पीएच म्हणजे काय जो सामू आहे तो डॅश असतो तेव्हा त्याला आम्ल वर्षा असं म्हणतात.
आम्लवर्षा काय असते लक्षात ठेवा. आम्लवर्षेवरती आपल्याला प्रश्न MPSC मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. तर आम्लवर्षा म्हणजे त्यामध्ये जो pH आहे तो pH किती असावा लागतो तेव्हा त्याला आम्लवर्षा म्हणता येते. तर तो जो pH आहे हा ऑप्शन क्रमांक 4 5.6 पेक्षा जर कमी असेल तर तेव्हा आम्लवर्षा होते असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. तर पहा, हायड्रोजन आयनाची उच्च पातळी म्हणजेच pH जो आहे तो 5.6 पेक्षा कमी असलेला पाऊस किंवा जे पर्जन्य आहे त्या पर्जन्यवृष्टीला आम्लवर्षा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, आम्लवर्षाची व्याख्या आपल्याला या ठिकाणी मी सांगितलेली आहे. सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे जे आम्ल पर्जन्यास कारणीभूत ठरणारे घटक आहेत. जीवाश्म इंधन जाळणं, ज्वालामुखी सक्रिय किंवा इत्यादी क्रियांमुळे सल्फर ऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड हे तयार होत असतात आणि हे ऑक्साईड पाण्याशी अभिक्रिया झाल्यानंतर आम्ल स्वरूपामध्ये ते जमिनीवरती येतात. यानंतरचा प्रश्न आहे 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढवल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो. या ठिकाणी आपल्याला विज्ञानाचा एक छोटासा प्रयोग आहे त्यावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, परिसर अभ्यास हा जो घटक आहे यामध्ये पहा 4थी, 5वी आणि 6वी आणि सोबतच 7वी याचे सर्व जे स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत, आपलं मराठी स्टेट बोर्ड, तर त्याचे पूर्ण पुस्तकं जर आपण एक वेळा त्याचे फक्त MCQ जरी पाठ केले तरीही आपल्याला भरपूर प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. कारण परिसर अभ्यासामध्ये तेच घटक खूप जास्त प्रमाणात विचारलेला आहे. जसं की आपण पूर्वीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या त्यामध्ये तेच प्रश्न हे जास्त प्रमाणात होते. तर या ठिकाणी काय आहे प्रश्न, 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढवल्यानंतर कोणता परिणाम दिसून येतो. तर यामध्ये कोणता परिणाम दिसून येतो, ऑप्शन क्रमांक 1, तर सुरुवातीला त्याची घनता वाढते परंतु नंतर ती कमी होत जाते, हा परिणाम आपल्याला दिसून येईल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायातील कोणती आहे. गोपाळ हरी देशमुख म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला त्यांचं टोपण नाव माहीत असणं गरजेचं आहे, कारण यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न हे TCS ने विचारलेले आहेत. तर पहा, या ठिकाणी उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1, तर दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्राचं लेखन केलं ही जी बाब आहे ही बाब त्यांच्याशी संबंधित येत नाही. यामध्ये वाचनालयाची चळवळ, विधवा विवाहाचा पुरस्कार आणि लोकहितवादी या टोपण नावाने त्यांचं लेखन, ह्या तीनही गोष्टी त्यांच्याशी संबंधित आहेत. एकही नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो पहा, गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी खूप महत्त्वाची माहिती आहे. तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावानं ओळखलं जातं. विधवा विवाहाचा पुरस्कार, स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार, वाचनालयाची चळवळ, हिंदुस्थानचा इतिहास आणि पानिपतची लढाई ही त्यांचे ग्रंथ आहेत. या ठिकाणी पहा, हिंदुस्थानचा इतिहास आणि पानिपतची लढाई ही त्यांचे ग्रंथ आहेत. भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून जे लेखन त्यांनी केलं त्या लेखनाला शतपत्रे या नावाने ओळखलं जातं आणि राव बहादूर ही पदवी सरकारने त्यांना दिलेली होती. आपल्याला एक वेळा प्रश्न TCS मध्ये विचारण्यात आला होता, पहा, राव बहादूर पदवी ही सरकारने कोणाला दिली आहे, तर लोकहितवादी यांना म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांना दिलेली आहे. पर्याय क्रमांक काय होतं, गोपाळ हरी देशमुख यांचं. यानंतरचा प्रश्न आहे पहा, स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते. चकाकी म्हणजे काय, तर शायनिंग विचारला आहे प्रश्न. कोणत्या पदार्थामुळे स्टेनलेस स्टील हे चमकत असतं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर निकेल हा जो धातू आहे. लक्षात ठेवा, स्टेनलेस स्टील हे जे आहे हे लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यांचं संमिश्र आहे आणि निकेल या धातूमुळे हे जे आहे स्टेनलेस स्टील हे चमकत असतं आणि कार्बनमुळे त्याला काठिण्य प्राप्त होते, म्हणजे हार्डनेस जो आहे तो कार्बनमुळे येतो, तर क्रोमियम आणि निकेलमुळे ते जे संमिश्र आहे ते चमकू लागतं, म्हणजे त्याला शायनिंग मिळते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे. मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, डायरेक्ट आपल्याला 4थीच्या पुस्तकातील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयामध्ये कोणत्या घटकांची मांडणी ही चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे, तर ती आहे पाण्याची गुणधर्मता आणि विद्राव्यता. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पहा, यानंतरचा प्रश्न आहे मानवी शरीरातील रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालीलपैकी कोणता आहे. रासायनिक संदेश वाहक मानवी शरीरातील कशाला म्हटलं जातं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जे संप्रेरक आहे. पहा, संप्रेरकाला म्हटलं जातं रासायनिक संदेश वाहक. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमांक खालील पर्यायातील प्रथम कोणता घटक येईल? पहा, म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, हे जे 4 घटक आहेत यापैकी समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमांकामध्ये पहिल्या क्रमांकाचा घटक कोणता असणार आहे? तर पहिल्या क्रमांकाचा महत्त्वाचा घटक आहे पहा, पदार्थांच्या अवस्था. त्यामध्ये कोणकोणत्या आहेत? स्थायू, वायू आणि द्रव हा जो आहे हा सर्वात पहिल्यांदा येणारा क्रम आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रामुख्याने मानवी शरीरात संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषद्रव्य कोणती आहेत? या ठिकाणी पहिलं काय आहे? संरक्षण देणारी. दुसरं आहे नियंत्रण ठेवणारी. पोषण द्रव्य कोणती आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 जीवनसत्व आणि खनिजे. म्हणजेच काय तर विटॅमिन्स आणि मिनरल्स हे जे आहेत हे आपल्या मानवी शरीरामध्ये संरक्षण देणारी आणि नियंत्रण ठेवणारी पोषद्रव्य म्हणून ओळखली जातात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे. पहा, उदाहरण नसलेला पर्याय विचारलेला आहे. यामध्ये काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 तर सूर्याची जी उष्णता आहे ही पृथ्वीपर्यंत पोहोचणे हे जे आहे हे उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचं उदाहरण येत नाही. यामध्ये कोणकोणते उदाहरण आहेत पहा, समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहणे, कंदिलाची वात तेवत ठेवणे आणि शेगडीवर ठेवलेल्या भांड्यातील पाणी तापणे हे जे आहेत हे 3 त्याचे उदाहरण आहेत. कशाचे? उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अणुबॉम्बमधील इलेक्ट्रॉन, वस्तुमान, प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेत हे कसे असतात? पहा, इलेक्ट्रॉन जे आहेत अणुमधील ते वस्तुमान जे आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेमध्ये कसे असतात? तर ते असतात पहा, फारच कमी प्रमाणात असतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा आपले महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डेली आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज मिळून जातील. आणि व्हिडिओचा जर PDF डाउनलोड करायचा असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यालाही जॉईन करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.